महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात इथे चर्चा झाल्याचं कळतंय। दसरा मेळावा या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता आहेच। माविया नेत्यांसोबत चर्चेनंतर उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची चर्चा झालेली आहे। मावियामध्ये सहभागी होण्याबाबतही चर्चेची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहतोय की गेले 2 तास यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, नेमकं आत्ताचं अपडेट काय आहे? गेले 2 तास काय चर्चा होते? काही मुद्दे आपल्याला कळतायत का? मागील 2 तासांपासून खरं तर 12 वाजता उद्धव ठाकरे आहेत ते त्यांच्या नेत्यांसोबत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आणि मागील 2 तासांपासून या 2 नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार युती संदर्भातील ज्या प्राथमिक चर्चा आहेत त्या चर्चा सध्या या सुरू आहेत। यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल आणि MMR रिजन म्हणजे ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, याशिवाय MMR रिजनच्या बाहेर नाशिक असेल, याशिवाय पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिका याशिवाय जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, नगरपालिका आहेत, यामध्ये युती संदर्भातील या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। विशेष करून दोन्ही बंधूंचं लक्ष हे BMC वर आहे, त्यामुळे BMC संदर्भात दीर्घ चर्चा सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। प्राथमिक चर्चेमध्ये जे वाटाघाटी असणार आहे त्या वाटाघाटीमध्ये कोणकोणते नेते या चर्चेसाठी असणार आहेत, कशा पद्धतीने वाटाघाटी केली जाईल आणि कोणत्या जागांबाबत कशा पद्धतीने या ठिकाणी वाटाघाटी करताना कोणते निकष कोणत्या नियमांवर आपण ही वाटाघाटी केली पाहिजे, या सगळ्याबाबतची प्राथमिक चर्चा आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। याआधीच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नेत्यांना जी एक निर्देश दिलेले होते की मुंबईत जर युती झाल्यानंतर आपण कशा पद्धतीने वाटाघाटी करताना कोणती जागा दिली पाहिजे, कोणत्या जागेवर किती प्राबल्य आपल्या पक्षाचं आहे, मनसेचं किती प्राबल्य, याबाबतची माहिती घ्या, आढावा घ्या, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार त्यांच्या काही नेत्यांनी याबाबतचा अभ्यास केला, आढावा केला, त्याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंना सोपवली। त्यानंतरची ही पहिली प्राथमिक युती संदर्भातील चर्चा करण्यासाठी नक्कीच तुम्ही जोडलेले राहा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।